मनपातील टिपू सुलतानच्या फोटो नाट्यानंतर झालेल्या पहिल्याच महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी 24 महापुरुषांच्या प्रतिमा असलेली मोठी प्रतिमा व भाजपच्या नगरसेवकांनी संविधानाची प्रतिमा महापौर नसरीन शेख व उपमहापौर शान ए हिंद यांना महासभेच्या प्रारंभीच दिल्याने मोठा गदारोळ झालाय। प्रतिमा भेटीला MIM व इस्लाम पार्टीच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत प्रतिमा महापौर व उपमहापौरांच्या दालनात द्याव्यात अशी मागणी करत गोंधळ घातलाय। तर बहुचर्चित जन्मदाखले प्रकरणावरून पहिल्याच महासभेत जोरदार चर्चा झाली आहे। जन्मदाखले हस्ताक्षर तज्ञांकडे तपासणीसाठी पाठवावेत व जन्मदाखले प्रकरणाच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। तसेच सायनेबू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक उभारण्यालाही महासभेने मंजुरी दिली आहे। महापालिकेच्या नवनियुक्त महापौर नसरीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली व महापौर शान ए हिंद आयुक्त रवींद्र जाधव, नगर सचिव साजिद अहमद यांच्या उपस्थितीत बुधवारी दिनांक 18 रोजी मालेगाव महापालिकेची तब्बल 3.5 वर्षानंतर पहिलीच महासभा पार पडली। गेल्या आठवड्यात उपमहापौर शान ए हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांची प्रतिमा लावण्यात आली होती। यावरून मोठा वाद निर्माण झाला होता। या घटनेचा शिवसेना व हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध केल्यानं तर फोटो हटवण्यात आला। बुधवारी झालेल्या महासभेत देखील याचे पडसाद उमटले। शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेचेच प्रारंभी 24 महापुरुषांची प्रतिमा असलेला मोठा फोटो व भाजप नगरसेवकांनी संविधानाच्या प्रतिमेचा फोटो महापौर नसरीन शेख व उपमहापौर हिंद यांना देण्याचा प्रयत्न केला। मात्र यावेळी मोठा गदारोळ सभागृहात दिसून आला। MIM इस्लाम पक्षाच्या नगरसेवकांनी या दोन्ही प्रतिमा महापौर उपमहापौर यांच्या दालनात द्याव्यात अशी मागणी लावून धरली आहे। यावेळी काही काळ गोंधळ झाला। नंतर महासभेच्या पत्रिकेवर विषयांना प्रारंभ झाला। बहुचर्चित 1044 जन्म दाखले प्रमाणपत्र रद्द करण्याचा विषय चर्चेला आलाय। या संबंधित किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। यावर सभागृहात जोरदार चर्चा झाली आहे। मालेगाव महापालिका आरोग्य विभागाने दप्तरी नोंद असलेले 1044 जन्म प्रमाणपत्र रद्द केले असल्याने ही सर्व जन्म प्रमाणपत्र नोंदणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्याकडे प्राप्त आदेशांवरून असलेली स्वाक्षरी तसेच जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यापूर्वी प्राप्त झालेली तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्या आदेशाच्या स्वाक्षऱ्या घेऊन दोन्ही स्वाक्षऱ्यांचे नमुने शासनाच्या अधिकृत हस्ताक्षर तज्ञांकडे त्वरित पाठवण्यात यावे। तसेच जन्मनोंद असलेल्या नागरिकांच्या बालकांना नाव नोंदणीसाठी थांबवलेली प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी म्हणून मनपा प्रशासनाने त्वरित कारवाई करून तसा अहवाल महापौर कार्यालयात सादर करावा असा ठराव करण्यात आला। या विषयावर तब्बल अर्धा तास चर्चा करण्यात आली आहे। त्यानंतर विषय पत्रिकेवर 3407 जन्म प्रमाणपत्र वितरण करण्यात आले। मात्र ती मनपाने आरोग्य विभागाने रद्द केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असा विषय सभागृहापुढे मांडण्यात आलाय। या विषयावर देखील मनपा सभागृहात जोरदार चर्चा झाली। तहसीलदार यांनी सन 2024-25 मध्ये महापालिकेला प्राप्त 3440 आदेश रद्द करून त्यांच्यावर किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सर्व प्रकरणाची चौकशी करणे आवश्यक असल्याने यासाठी महापौर यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्य समिती गठीत करण्यात आली व समितीने 18 मार्चपर्यंत अहवाल महासभेला सादर करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आलाय। मनपा हद्दीतील सायने बुद्रुक येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याच्या विषयाला मंजुरी दिली आहे। तसेच शहरातील मनपा उर्दू व मराठी शाळेत सुरक्षेसाठी CCTV कॅमेरे, रुग्णवाहिका दर कमी करणे, मनपा हद्दीत कब्रस्तान व अमरधामसाठी सोय सुविधा यासाठी विषय पत्रिकेवरील 14 विषयांना महासभेने मंजुरी दिली आहे। दरम्यान मनपा महासभेत भाजपाचे नगरसेवक मदन गायकवाड, प्रवीण बच्चाव यांनी प्रशासकीय काळातील कामांच्या चौकशीसाठी श्वेतपत्रिका काढावी अशा मागणीचे फलक महासभेत झळकावले। महासभेच्या चर्चेत भाजपचे नगरसेवक मदन गायकवाड, शिवसेनेचे नगरसेवक निलेश गाकडे, निलेश आहेर, दिनेश ठाकरे, प्राची पवार, MIMचे अब्दुल मालिक, डॉक्टर खालिद परवेज, हाफिज अब्दुल्ला, इस्लाम पार्टीचे असलम अन्सारी, मुस्तकीन डिग्निटी एजाज व ताहेरा शेख आदींनी भाग घेतलाय। ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक।